पहिलाच बॉल इथे ऑन साइडला खेळलाय. धावबाची संधी, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे तो प्रयत्न फसतोय. एक धाव नक्कीच इथे प्राप्त केली जाते. धावसंख्येमध्ये 1 ने होणारी सुरुवात मात्र इथे एका धावेने केली जाते. पुन्हा एकदा इथे ऑन साइडला चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. धावसंख्येमध्ये होणारी पुन्हा एकदा 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 2. पहिलं षटक सुरू आहे. 2 धावा झाल्यात. पुन्हा एकदा इथे स्विंग अँड मिस. चेंडू मात्र निर्धाव. धावसंख्या होते 2. पहिलं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षक आहे आतमध्येच आहे अजूनही बॉल. कधी कधी अंदाज तिथे चुकतोय परंतु 2 धावा वेगात पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 4. चांगला फटका खेळला परंतु त्यापेक्षा देखील अधिक चांगलं इथे क्षेत्ररक्षण होत आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे ऑन साइडला क्षेत्ररक्षण अगदी अप्रतिम आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न आतापर्यंत योग्य पद्धतीने केला जातोय. प्रत्येक क्षेत्ररक्षक अगदी चांगल्या पद्धतीने चेंडू अडवतायत. धावसंख्येमध्ये देखील इथे वाढ. सर एक बॉल आहे ना अजून झाली. पहिला बॉल डॉट गेला. पहिले षटक संपलंय. 5 धावा झाल्यात. पहिल्याच बॉल वरती प्रहार. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. सिंगल मिळती आहे. गोलंदाजी मार्क वरती ऋतिका मॅम आल्यात. पहिल्याच बॉल वरती 1 धाव मिळते आहे. धावसंख्या होते ती 6. पुन्हा एकदा बिगिट आणि चेंडू इथे सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी सिक्सर. दमदार असा फटका खेळून काढलाय. ज्या फटक्याची गरज संघाला आता या परिस्थितीला होती तो फटका इथे खेळून काढलाय 6 धावांसाठी. ऋतिका यांच्यावरती चढवलेलं आक्रमण निकिता यांच्या बॅट मधून चांगला फटका खेळला आणि फार दूरवरती बॉलला पाठवून दिलाय. पुन्हा एकदा इथे बॅटची एज. यष्टांच्या मागे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल इथे प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 13 धावा. 13 धावा झाल्यात. पुन्हा एकदा इथे सुरेखरित्या गोलंदाजी इथे केली जाते. षटकार आलाय परंतु ज्यांच्या बॅट मधून आल्यात त्या नॉन स्ट्राईक एंडला गेल्यात. त्याचा फायदा गोलंदाजाला होतोय. इथे मात्र दिशा भरकटली आहे. वाईट बॉल. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 14. 14 रन्स ऑन अ बोर्ड. 14 धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा बिगिट आणि पुन्हा एकदा षटकार 6 धावेंसाठी. वीस धावा झाल्यात. दोन बॅटर थांबा जरा. 2 षटकानंतर 20 धावा झाल्यात.
पुन्हा एकदा चांगला चेंडू इथे हाताळलाय. धावबाद इथे थोडंसं अपील मागण्यात आलं, परंतु पंचांनी ते अपील इथे फेटाळून दिलंय. पुन्हा एकदा मोठा फटका इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. सिंगल मिळते आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 21. एक बॅटर बाद 21 धावा. 21 फॉर लॉस ऑफ 1. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक आहेत तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील. पुन्हा एकदा सिंगल इथे मिळते आहे. धावसंख्या 22 झाली आहे. तिसरं षटक सुरू आहे. 22 फॉर लॉस ऑफ 1. हा चेंडू देखील काय क्षेत्ररक्षण आहे. वा, अक्षरशः गोळीप्रमाणे चेंडू बॅट मधून निघाला, परंतु अगदी आरामामध्ये तिथे चेंडू अडवला. संघासाठी 3 धावा नक्कीच वाचवल्यात. धावसंख्या 23 आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे थोडासा अपीच खेळलेत. मिस टाइम होता आणि त्या दरम्यान सिंगलच मिळते आहे. यष्टीरक्षक स्वतः जाऊन तिथे चेंडू अडवतील. सिंगल प्राप्त होते. धावसंख्या 24. या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू इथे शिल्लक आहे. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार. 6 धावा. सिक्सर. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 30. 3 षटक इथे संपलेत. 30 धावा झाल्यात. 10 धावेंच्या सरासरीने इथे धावा बनवल्यात. 10 धावेंच्या सरासरीने इथे 30 धावा झाल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये 4 ला इथे सुरुवात होईल. गोलंदाजी मार्क वरती. अंतिम षटक कोण टाकतंय? चला लवकर, एवढा वेळ लागत नाही. एवढा वेळ गोलंदाजाला यायला लागला नाही पाहिजे. शेवटचं अंतिम षटक, सर्वात महत्वपूर्ण षटक. गोलंदाजी मार्क वरती कोण आहेत? काय आलं? सर ते बाहेर बसल्या होत्या. थांबा 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 थांबा. सबस्टिट्यूट जरी असतील त्यांच्यावरचे तरी अलाउड नाहीये. तुमचं ऑब्जेक्शन बरोबर आहे, मी विचारलंय. ते जर प्लेइंग 11 मध्ये आहेत ना, परंतु त्या जितका वेळ बाहेर आहेत ना तितका वेळ त्यांना बॉलिंग टाकता येणार नाही. 3 ओव्हर त्या बाहेरच आहेत. 3 ओव्हर नंतर त्यांना बॉलिंग टाकता येईल. पुढच्या 3. थांबा ना, मी सांगितलं ते नाही टाकणार बॉलिंग. तुम्ही ऑब्जेक्शन घेण्या अगोदर ती मीच क्लिअर करून दिलंय. नाही करतायत अशी बॉलिंग, कारण त्या मैदानाच्या बाहेर होत्या, त्यामुळे त्यांना बॉलिंग करता येणार नाही. त्यांना 1 षटक तरी आतमध्ये उभं राहायला पाहिजे होतं. हा बेसिक रूल आहे. जेवढा वेळ तुम्ही मैदानाच्या बाहेर उभ्या असताना तेवढाच वेळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये यावं लागतं. नंतर तुम्हाला बॅटिंग आणि बॉलिंगची संधी मिळते. असं होतं. हरकत नाही, त्यांनी ते मान्य केलंय. आपण शेवटच्या षटकाकडे वळतोय. पहिलाच बॉल आणि सुरुवात चांगली केली आहे गोलंदाजाने. मिस टाइम स्ट्रोक होता. सिंगल तर मिळते आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 31. गोलंदाजी मार्क वरती स्वाती ठाकरे इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. वेगवान गोलंदाजीला इथे मारा करतायत. 31 धावा झाल्यात. एवढे जर वेगवान गोलंदाज आहेत, मग का त्यांना गोलंदाजी दिली नाही? पहिल्याच बॉलवरती त्यांनी वेग दाखवलाय. पुढचा बॉल अप्रतिम. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. वा, स्वतःहून चेंडू पायावरती आदळलाय. काहीच करायची गरज नव्हती. धावसंख्येमध्ये मात्र 1 ने वाढ. मुख्य स्क्रीनवरती आपण प्रेक्षक गॅलरी देखील पाहतोय. धावसंख्येमध्ये होणारी वाढ बरोबर डाव्या बाजूला जी बॅटिंग टीम आहे त्यांचा सपोर्ट स्टाफ दिसतोय स्क्रीनवरती. बेंच टीम आपल्याला कैद केल्या आमच्या कॅमेरामनने. धावसंख्या 32. 1 बॅटर बाद 32. पुन्हा एकदा बॅटची एज आणि इथे मात्र झेलबाद. विकेटचं पतन. कॉट बिहाइंडची शिकार ठरतायत. एक चांगली पार्टनरशिप इथे ब्रेक होते. 32 या धावसंख्येवरती दुसरा बॅटर बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. टीना मॅम आल्यात.
प्रेक्षक गॅलरी देखील आपण पाहतोय. प्रत्येकाला आपला संघ जिंकावा असंच नेहमी वाटत असतं. मग ते आयोजन कमिटीचे सदस्य का असाना, मेन्स टीम का ना असाना, सपोज स्टाफ कुठलाही असू द्या, आपलीच टीम जिंकली पाहिजे. बरोबर आहे. प्रत्येकाला वाटतं आपण जिंकण्यासाठीच येतो, हरायचं नसतंच मुळी. कोणालाच हरणं पसंत नसतं, जिंकायचंच आहे आणि त्यासाठीच हे युद्ध आहे. पुढचा बॉल. इथे देखील काय गोलंदाजी केली आहे, वा. एवढे चांगले गोलंदाज आणि एवढा विचार यांना गोलंदाजी देण्यासाठी केला. इथे नाही नाही, असं नाही होत. असे धाव नाही आहेत, अशी धाव नाही, अशी धाव नाहीये, अशी धाव नाहीये. बॉल डेड झाला. यष्टीरक्षकाने गोलंदाज बॉलिंगला चाललाय तेव्हा बॉल फेकलाय. तो सुटला तरी धाव नाही घेत आहेत. अशी काही नियम आहेत. तुम्ही पळा पण काहीतरी कारण असू द्या. पुढचा बॉल. धावसंख्या 32, 2 बॅटर बाद. इथे देखील आखूड टप्प्याचा बॉल लॉंग स्टॉप मध्ये इथे चालला आहे. सिंगल मिळती आहे. धावसंख्या देखणे वाढ. धावसंख्या 33. या इनिंगचा शेवटचा बॉल. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. काय गोलंदाजी इथे केली आहे स्वाती ठाकरे यांनी. सध्या या आडनावाची चर्चा आहे संपूर्ण महाराष्ट्रभर. ठाकरे. पुन्हा एकदा डॉट. षटकाची इथे समाप्ती. 4 षटक संपलेत. 33 झालेत. विजयासाठी 34. चला फिल्डिंगला चला लगेच. तुम्ही इकडेच या. तुमचा डगआउट इथेच आहे, इथेच बसायचंय. पुढील मॅचचा टॉस संपन्न करायचा आहे. टॉस साठी या दोन्ही टीमच्या कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन. आता मेन्सच्या मॅचेस चालू होतील. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी लगेच या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन तर इथे रेव्हिरिया ए, मग नंतर आहे का. चला समोर दिसतील त्यांची नावं आहेत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. निलांचन, येस निलांचन ही टीम आपण पाहतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन एकमेकांच्या विरोधात आहेत. चला फिल्डिंग लावून घ्या, अजिबात वेळ लावू नका. चला 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 फिल्डिंग लावून घ्या पटकन. हा मुख्य स्क्रीन वरती इथे आपण मुख्य स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकता पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल होतोय. 2 बिग बॅटल टीम मैदानामध्ये एकमेकांच्या विरोधात खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. चला आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय. लेट्स प्ले. पहिलाच बॉल. बॅक टू द बॉलर. इथे धाव घेण्यास नकार. स्ट्राईकला आपण पाहतोय अनुराधा मॅम आहेत, त्याचबरोबरीने प्रियंका मॅम. आघाडीच्या दोन्ही बॅटर मैदानामध्ये आहेत. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या लगत निर्धाव चेंडू आहेत. अनुराधा मॅम मॅन फ्रॉम कोल्हापूर, त्या कोल्हापूरच्याच आहेत. शिक्षण पुण्यामध्ये घेतलं आणि आता रहिवाशी मात्र इकडचेच आहेत. सूस. पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला खेळल्यात. कोल्हापूर म्हटल्यानंतर आता तिकडे तांबडा पांढरा रस्सा जसा झणझणीत आहे ना, तशी फटकेबाजी खणखणीत करावी लागेल. 1 धाव मात्र इथे मिळते. धावसंख्येत 1 ने सुरुवात तर झाली आहे. 34 धावेंच्या पाठलागाला सुरुवात झाली आहे. पुढचा बॉल. पुन्हा एकदा वाह, चांगला फटका. स्वीट साऊंड बॅट मधून क्षेत्ररक्षक झडप मारून त्यावरती चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. अलीकडे जर आपण बघितलं तर बिबट्यांचा फार मोठा असा सुळसुळाट आहे. एखाद्या भक्ष्याला पकडण्यासाठी जी झडप मारली जाते. येस. पुढचा चेंडू इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न.
एका चेंडूला अडवण्यासाठी 4 खेळाडू गेले आणि सरते शेवटी त्यांना यश मिळालं. 1 से भले 2, 2 से भले 3, 3 से भले 4. साज बाज ताज और सरताज चौघींनी मिळून इथे चेंडू अडवलाय. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, धावसंख्या 3 इन मीन. पुन्हा एकदा वेगवान फटका. वाह, काय क्षेत्ररक्षण केलंय. एवढ्या वेगवान फटकेबाजीला इथे थांबवण्यासाठी जे क्षेत्ररक्षण उभं केलंय याचा फायदा नक्कीच होते. धावसंख्या आपण पाहतो इथे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 4 धावा. तर गोलंदाजी मार्क वरती निकिता मॅम 4 झाल्यात. विजयासाठी 18 मध्ये 30, 18 बॉल मध्ये 30 धावेंची गरज. आघाडीच्या दोन्ही बॅटर अजूनही मैदानामध्ये आहेत. सुरुवात थोडीशी संयमाने केली आहे, परंतु शांत बसायला ते काही संत नाहीत. बॉल जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. हा येईल खणखणीत नाण्याप्रमाणे वाजणारा एक सनसनीत चौकार. 4 धावा. दुसऱ्या षटकाची सुरुवात इथे चौकाराने केली आहे. ज्या चौकाराच्या शोधामध्ये होत्या, ज्याप्रमाणे चीनची भिंत इथे ऑन साइडला उभी केली आहे, ती भेदण्याचं काम इथे बॅटरने केलंय. अगदी 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. धावसंख्या 8. बैटर को मिली थोड़ी सी दरार, गेंद गई सीमा रेखा पार. पुढचा बॉल इथे पुन्हा एकदा. वाह, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी सिक्सर. आता गिअर शिफ्ट केलाय. आता फक्त आणि फक्त इथे टोलेबाजी आहे. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 14. दुहेरी अंकामध्ये फार वेगवान फटकेबाजीला सुरुवात केली आहे. 20 धावा अजूनही बनवायच्या आहेत. इथे देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न उजव्या यष्टीच्या बाहेर. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 15 धावा. पुन्हा एकदा ऑन साइडला क्षेत्ररक्षक. इथे मात्र बनून राहतील दर्शक. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा 4 धावेंसाठी चौकार. चांगली फटकेबाजी आहे बघा. आता जे मागचे 3 बॉल आहेत ना, 3 बॉल मध्ये तब्बल 15 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 होत्या. या षटकामध्ये 3 मध्ये 15 आल्यात, 19 झाल्यात. अजूनही विजयासाठी 15 चेंडूंमध्ये 15 धावेंची गरज आहे. रन बॉल इक्वेशन. 18 मध्ये 30 होत्या, 15 मध्ये 15 आल्यात. पुन्हा एकदा चांगला क्षेत्ररक्षण इथे केलं जात आहे. एक धाव तर वेगात आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय, थांबवलंय, शेवटी नकार आहे. 20 धावा अजूनही 14 धावेंची गरज. 14 बॉल 14. मॅच अजूनही ऑन आहे दोन्ही संघांसाठी. इथे मात्र काय फटका सजवलाय. तांबडा पांढरा झणझणीत बॉलला खेळून काढलाय खणखणीत. 6 धाव्यांसाठी कोल्हापुरी तडका आहे हा. 6 धाव्यांसाठी. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 26 नाही, त्या मूळच्या कोल्हापूरच्याच आहेत म्हणून मी सांगितलं कोल्हापुरी तडका आहे. जेवढी कोल्हापूरची लाल लवंगी तिखट नाही ना, तेवढी तिखट इथे बॅटिंग आहे. धावसंख्येमध्ये वाढ. गेल्या वर्षी त्यांचा लालच ड्रेस होता, लालच टी शर्ट होता तुमचा. गेल्या वर्षी रेड होता, ग्रीन, त्याच्या अगोदर ती लाल, आणि आता येल्लो. प्रत्येक इथे हा सिग्नल दिलाय तुम्ही. वा, इथे बॅटिंग फिल्डिंग टीम मला वाटतं पहिल्याच वर्षी खेळतायत, परंतु चांगलं आहे खेळणं. आणि तुमचा जो खेळ आहे, टीम वर्क आहे, ते चांगलं आहे. या वर्षी तुम्हाला अनुभव मिळेल. जर पराभूत झाला तर अनुभव नक्कीच मिळणार. पुढच्या वर्षी तुम्हाला काय करायचंय. हे आता जवळपास 5वं वर्ष खेळतात, त्यामुळे त्यांना चांगला अनुभव आहे. जिंकायचंय कसं. हा, धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 27. ज्या आता टीम बसलेली आहे ना मैदानामध्ये, बॅटिंग टीम तुम्ही जे बसलायत ना, येताना फक्त तुमच्या खुर्च्या तुम्ही बाहेर घेऊन यायच्या. धावसंख्या 27. पुन्हा एकदा वेगवान फटका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. एक टप्पा घेत येईल चौकार. 4 धावेंसाठी. 31 धावा झाल्यात. विजयासाठी 3 धावेंची गरज आहे. दुसरं षटक, तिसरं षटक इथे सुरू आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार. 11 बॉलमध्ये 3. 11 चेंडूंमध्ये 3 धावेंची गरज आहे.
आणि मॅच इथे फिनिश. स्मृती मंदाना स्टाईल मध्ये हा सामना इथे संपवला आहे 4 धावेंसाठी. मॅच फिनिश. विजेत्या संघाचं अभिनंदन. जो संघ पराभूत झालाय त्यांना पुढील वर्षासाठी शुभेच्छा. वेल डन. चला या सेलिब्रेशन फक्त बाहेर करा. 30R सर्कल असलं हे असलं तरी चालेल ना, काय त्याला काढायची गरजच नव्हती. फक्त स्टंप घेऊन या. आणि खुर्च्या सांगितल्याप्रमाणे तुम्ही हा म्हटल्या होत्या म्हणून तुम्हाला सांगितलं जाईल, खुर्च्या पहिला बाहेर घेऊन या. नवीन बॉल द्या. 10x नवीन बॉल द्या. चला फिल्डिंग टीम लगेच मैदानाचा ताबा घ्या. वेळ अजिबात लावायचा नाहीये. लगेच फिल्डिंग लावून घ्या.